फ्रेंड्स, वेलकम टू परीज लाइफस्टाईल. मला माझे पप्पा पोलीस मध्ये होते और एक करते हागले ना हे ना तेरा तू ओरडू नको तुला का मिस्टर बीट 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 गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट अपना वर्कआउट हो गया है. फाइनल वर्कआउट ऑफ इंडिया हो गया है. इसके बाद आपण सीधा मिलेंगे लास्ट डे विथ निखिलेश. म्हणजे लास्ट डे म्हणजे आता इंटरनॅशनल जाऊन करणार ना. सो लास्ट डे आणि तिथून व्हिडिओ कॉल ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे होपफुली मी पण टिकलो पाहिजे. तिकडे कसं काय थंडी आहे का काय 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 सीन माहीत नाही पण टिकू आपण. आणि परत येऊन आय होप तुला चेंजेस वगैरे दिसतील काहीतरी ॲटलिस्ट युरोपच्या हवेने मे बी अजून चेंज काहीतरी किंवा केस तरी वाढले असतील काहीतरी. एंड आपण आ गए हैं घर पे और अपना नाश्ता है एज यूजुअल मल्टीग्रेन ब्रेड एंड ऑमलेट एंड सॉस. आता मला माहीत नाही की हे ग्रीसमध्ये भेटणार आहे का नाही बट आपल्या को इस पे ही स्टिक रहना पडेगा बिकॉज मी विचार करतो चिकन नाही खायचा तिकडे बिकॉज मला तिकडच्या चिकनवर भरोसा नाही. आय विल ईट पनीर किंवा ऑमलेट. हे दोनच ऑप्शन आहे. क्रोझॉन माझं लव आहे बट दिस टाइम आय थिंक आय हॅव टू सॅक्रिफाइस. लेट्स सी. फ्लिपकार्ट स्पॉइल ने कपड़े भेजे हैं जो अच्छे हैं बट एवढे पाठवलेत की आता ते ना कॉम्बिनेशन और फिर कौन सा कलर पहनने का. आणि ये कंट्री में ये कलर अच्छा लगता है. नहीं एक्चुअली ये पैंट के साथ वो अच्छा लगेगा. फिर नहीं कॉन्ट्रास्टिंग लेना फिर हे घे ना फिर ते घे ना. यार एवढी मारामारी असते ना. इसके लिए एक्चुअली आदमी रखना पड़ेगा. नाहीतर बायकोच मला वाटतं परफेक्ट आहे. बरोबर पता है मेरा ड्रेसिंग सेंस बहुत झगरी मगरी है लेकिन मेरे को झगरी मगरी पसंद है भाई. मेरा ड्रेसिंग स्टाइल है. मी जसं वावरायचं जसं मेरे को घूमना है वैसा कपड़े पहन के मैं घूमेगा. ज्याला काय वाटते त्याला वाटू दे. तुम लोग भी ऐसा ही रहने का. ज्याला काय वाटतं त्याला वाटू दे. अपने को जो अच्छा लगता है वो करने का. पर ये मेरे को अच्छा नहीं लग रहा है अनबॉक्सिंग करने का. आणि नंतर पैकिंग पण करायची और फिर उसके बाद एक इवेंट पे जाना है जहाँ पे ऑरेंज जूस गैंग रहेगा. बट खूब धड़पड़ है भाई. रात को निकलने का है बट अभी तुम जाके देखो बिहाइंड द सीन्स ऑफ परीज लाइफस्टाइल वीडियो जो हमने किया है ऑन हर चैनल. बहुत ही मज़ा आया बिकॉज आई वांटेड टू एक्सपेरिमेंट कि ये वीडियोस कैसे रहते हैं. शी हैज़ 13 मिलियन सब्सक्राइबर्स एंड उसका टारगेट ऑडियन्स इज स्मॉल चिल्ड्रन. तो मी बोललो जाऊन जरा बघू तरी. आपल्या पास एक्सप्रेशन तर आहे तर लहान मुलांना आवडेल. प्रिशाला आवडेल. सो मैं बोला की कर डालते हैं. सो तुम्ही जाऊन बघा. मी हे पॅकिंग वगैरे आणि तो इव्हेंट वगैरे अटेंड करून संध्याकाळी तुम्हाला भेटतो. फर्स्ट टाइम भाई फर्स्ट टाइम हथकडी देखा है ऐसा. आणि क्रेझी वाटतं आहे. हे ओजी आहे. हे म्हणजे पोलिसांचे खरे आहेत. त्यांनी मागून घेतलेत आणि खरंच असे एकदम दणकट आणि हात वगैरे दुखेल असं वाटतं आहे. और यही है अपना चॅलेंज विथ परी की दुनिया. हे आपल्याला हातात घालायचं आहे आणि दुसरं असणार परीकडे आणि वी विल डू द चॅलेंज विथ हर. बट मला खूप क्युरियोसिटी आहे की जसं ते पिक्चरमध्ये दाखवतात ना की या होलमध्ये ते पिन टाकतात आणि ओपन करतात आणि चोर पाळतात. असं खरं असतं का काय वाटतं. कडी म्हणून नाही तर मी बोललो असतो की शिकवताना दाखवलं असताना छान म्हटलं ते काढून तू उभी राहा जागेवर उभी राहा. तिला येतो. वैसे फ्रेंड्स मुझे तो कोई प्रॉब्लम नहीं होने वाली है. चैलेंज करते हैं क्योंकि हर रोज मैं तो चैलेंज करती ही रहती हूँ. बट वैसे प्रॉब्लम तो कल में होने वाली है ना. नहीं वैसे तो नहीं आती. एक बार मिरर के साथ खड़ी हो जा. टॉप है.
स्टोरी पण शेअर केली 2020 शेअर केली. हो. इथे असून माझा नाव हथकड़ी फॉर बीइंग टू हॉट. लांबूनच क्यूट आहे हा, जवळ नको माझ्या. अच्छा व्हिडिओ थँक्यू यार. मस्त. वाटलं नव्हतं हे असं जास्त. बघायला लागतं. मला माझे पप्पा पोलीस मध्ये होते. जास्त नॉलेज दिल्याबद्दल. बिना आवाज के 3, 2, 1 गो. वैसे भैया आपको मजा तो आ रहा है ना? हाँ थोड़ा थोड़ा तो आ रहा है. और एक्चुअली मुझे थोड़ा थोड़ा वो भी आ रहा है. ये आ रहा है तो एक्चुअली जाना पड़ेगा. चलो 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 चलो. अरे क्या? चलो. अरे निकल जाएगा. चलो 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 चलो. जल्दी चलो जल्दी चलो. अरे चलो यार वो बाद में देखेंगे. चलो यार तू आँख बंद कर लेना यार. देख आपको और सुन जाना है. जुड़ जाइए. आपके पास एक ही चांस है. अभी लॉक को तोड़ दो और चले जाओ. चांस चाहिए आपको? फिर आप ये चैलेंज जीत जाओगे. डायमंड प्ले बटन तो आपको मिलेगा. डायमंड प्ले बटन चाहिए लेकिन अंदर भी जाना है. नहीं जाने दोगे. मुझे जाना है अंदर. इधर करो क्या? खोल. चाबी दे चाबी दे चाबी दे चाबी दे. हाँ चाबी दे चाबी दे. जोर से आइए. जोर से वो जोर से. कैसे किधर अंदर क्यों नहीं आ रहा है? ओके. सो आमचं शूट फायनली झालेलं आहे आणि शिंदेनी थोडं नॉलेज देऊन यूट्यूब इंडियाला किंवा यूट्यूब वर्ल्ड वाईड जे आहे त्यांनी जाऊन आपल्यासाठी 10 मिलियनचं ऑलरेडी बटन घेऊन आलेलं आहे. तर थँक्यू सो मच शिंदे. 10 मिलियन होतील. बटन जर देऊन टाका. आधीच देऊन टाका ॲडव्हान्समध्ये. नंतर परत धावपळ नको तुमची. सो बटन आलेलं आहे आपल्याकडे आणि कसं जरा ओपन करा प्लीज. मनी इन द बँक वाटतं आहे एकदम. WWE मिस्टर बीट शाबास.
चला हे काढून घ्या आणि त्रिभुवन दास मध्ये भेटू आपण विकायला आहे भाई. वजन बघायचं. चार्जिंग स्लॉट आहे का? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क. न्यूयॉर्कचा विषय. फोन लाव या नंबरवर. एक 5 मागून घे. हा मागे काय लिहिलं? नाव आहे ना आपलं? हा आहे ना, परीज लाईफस्टाईल एके फोकस्ड इंडियन ब्लॉग्स. ते फोकस इंडियन ऍक्च्युली दिसत नाही त्याच्यावर, ते जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्रिंटिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन पासिंग 10 million सबस्क्रायबर्स. 3-4 किलो असेल भाई यार. 3-4 किलो नाही, जास्त वाटतं. 4 किलोचा तर मी डंबेल उचलतो असं जिम मध्ये. म्हणजे असं मी सांगतो. हा म्हणजे ते नक्की नाहीये भाई. परफेक्ट इन्फॉर्मेशन द्या, परत लोक मारतील. मी सांगू. हां हे 6 किलो. असं बोलतो. 5 किलो 6 किलो. यूट्यूबचे जर CEO बघतायत आणि जर चुकीची इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला फुल बिंदास अलाउड आहे मारायला यायला. मला काही माहीत नाही. बघून घ्या तुमचं काय. 6 किलो वाटतं. 5-6 किलो. 5 किलो. 5-6 किलो. 5 किलो तर आहे. 5 किलो आहे. 5 किलो असू शकतो. पण केस वगैरे बाप आहे. हे जरा कुशन विषय आणि हे पण. आणि हे ॲक्च्युली परीची दुनिया मला आता ती बोलली की हे मोठं वालं आहे, आता यूट्यूब छोटं पाठवतं आणि ह्याच्यापेक्षा एवढ्या साईजमध्ये पाठवतात असा विषय असं ते बोलत आहेत. बघू आपलं जेव्हा येईल तेव्हा. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा फटफट आणि शेअर करा सट. एवढी शांत तू मॅचच नाही करत आहे. जे माझ्या किती स्विच होते ना डायरेक्ट कॅमेरावर डायरेक्ट. छान आहे पण आवडलं. तुझ्या फॅन्सला काय बोलायचं आहे? तुला काय तुझं काय टॅगलाईन वगैरे आहे का बोलायची? हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू परीज लाईफस्टाईल. क्यूट आहे एकदम. प्रिशा खूप खुश होणार आहे बघून एकदम. आई नीस आहे. अच्छा. किती वर्षाची आहे? 4 वर्ष. मस्त. त्याला विचारायचं जरा माय वांदे ते कॅल्क्युलेशन. कूल. चलो गाइस, बाय. थँक्यू. नाइस. बाय. मेरे को पता है ऐसा लग रहा है कि पसारा वाढला है, बट ट्रस्ट मी पसारा खूप कमी झाला है. यहाँ पे सब गया है अंदर. ऑलमोस्ट पैकिंग अपना हो गया है ग्रीस का. आणि कसा वाटला BTS तुमको? परीज लाइफस्टाइल पे वीडियो जाके देखो पूरा की कैसा क्रेझी व्हिडिओ बनाय. मतलब माझ्यासाठी तरी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता असं काहीतरी शूट करायला, काही शिकायला त्यांच्याकडून. ती 14 इयर्सची आणि ती बाई एवढी तोडते ना ऍक्टिंग मध्ये, ती इम्प्रोव्हायझेशन ऑन द स्पॉट. और बेस्ट पार्ट हे पुरे शूट काय असं था की आम्हाला सिच्युएशन दिली, त्याच्यावर स्क्रिप्ट तुम्हीच करा, म्हणजे डायलॉग्स तुम्हीच बोला, तुम्हाला जे वाटतं एक्सप्रेशन द्या, तुम्हाला जे करायचं करा. ही सिच्युएशन आहे, ह्याच्यावर करा. सो एकदमच अनुराग कश्यप वाईब आली एकदम. असं की स्क्रिप्ट नाहीये, तुमको जो करणे का करो, सीन हाय. तर मजा आली. आणि इम्पॉर्टंट मतलब वो भी तोड रही थी. तिला माहितीये काय बोलायचं ऑन द स्पॉट, तिला माहितीये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं. आणि मला कॉम्पिटिशन देते, मग आमच्यामध्ये टक्कर चालू होती कोण बाप जोक बोलतंय. तर मजा आली भाई. प्लीज जाऊन तो बघा चॅनल. 13 मिलियन सबस्क्रायबर आहे. मी तर बोलू पण नाही शकत की सबस्क्राईब करा त्या चॅनलला, बट तरी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. अँड मी केलं हे ऑफकोर्स प्रिशासाठी. ती पण अशी चॅनल बघायचं ना, लहान मुलाचे चॅनल बघायचं. तर मी बोलले की आता तिला पण ह्याची लिंक पाठवेल आणि ती पण हे बघेल, मग तिला पण हे आवडेल सगळं. सो या. एंड अभी हम कुछ और ओपन कर रहे हैं, लेकिन उसके पहले आप जाके देखिए शुभम के रील का BTS 4th सीट जी रील त्यांनी टाकलेली त्याच्या इंस्टाग्रामवर, तो उसका BTS जाके देखिए. बहुत लोग बोल रहे थे की भाई कसा तू रिक्षातून असा चलते रिक्षा से उतर गया, तर तुम्हाला जाऊन ते कळेल आता कसा उतरलो मी. तो वो जाके देखिए. तब तक हम ये कार्यक्रम करते हैं. तू हसून का वायब्रेट करते? अरे डेंजर उतर का बरं उतरायचं काय हे होतं जो मी टाकला ऍडिशन NSD ऍक्टिव्ह. फाइनली ये अनबॉक्स हो चुका है. दिस इज बाय मूज. अगर आपको पता नहीं मूज कौन है तो मैं आपको बता देता हूँ की माझं जे पहिलं ग्राफिटी होतं, ग्राफिटी जे काय होतं ते मूजनी बनवलेलं डिवाइन वाला आइटम. जो डिवाइनचा माझा फोटो होता, जो डिवाइन वाला रील था, वो वाला फोटो उसने वाशीला मतलब नवी मुंबई साइड किया था.
आणि ते बघून मी क्रेझी आलेलो, बोले हे क्या भाई. आणि ते बड्डेला त्यांनी मला दाखवलेलं, सो इट वॉज सरप्राईज आणि खूप क्रेझी होतं ते. आणि त्यांनी आता हे आयटम सुरू केला आहे, हिज स्केटबोर्ड. सो यू कॅन गो ऑन हिज पेज अँड गेट युअर स्केटबोर्ड टू इफ यू आर इन टू स्केटबोर्डिंग. जसं मी रेडबुलसाठी केलेलं माहिती, ते पडलेलं वगैरे. अगर नाही पता तो ये ब्लॉग जाके देखिए. ब्रँडन के सामने किया आता स्केटबोर्डिंग आयटम. इकडे लावायचं हे स्केटबोर्ड. सो व्हॉट डू यू थिंक, लेट मी नो. एकदम केसी नेस्टात लेवल. त्याचे पण असे मागे ते बॅटरीवाले जे बोर्ड्स असतात ते असतात. सो थँक्यू सो मच मूज. थँक्यू 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 थँक्यू. अभी जाके आप देखिए थर्ड BTS विच इज ऑफ नील्स रील, जे मी आणि नीलने कोलॅब केलेला, ऍक्टर वर्सेस डायरेक्टर. तो वो जाके देखिए. तसं सगळे BTS संपून टाकतो क्योंकि कल से तो ग्रीस का ब्लॉग आहे ना, म्हणून. तर तुम्ही ते BTS बघून या. तोपर्यंत आम्ही GOP गोसावी के साथ न्यू एक्टर्स. वो 3 शब्दों पे स्ट्रेस दिया ना सर. आपको कैसे लगा? अच्छा था. आगले बघ सगळे हे ना ज्युनियर आर्टिस्ट ना, ह्यांची ना काय रे शान्या. कधी बोलायचं होतं माहिती आहे ना, जेव्हा तो बोलणार और एक करते हागले ना. हे ना तेरा, तू ओरडू नको. तुला काय तुझा खरंच कर. हे जे मेन्यू कार्ड घेऊन एडी आहे ना, खूप डेंजर ऍक्टिंग आहे. मला नाही गोसावीला आता सगळे समोर ऍक्टिंग करतात, नंतर आमच्या दोघांकडे येणार आहे. भाई तू टेलिस्कोप बघतोय असं वाटतं वरती. असं वगैरे करणार आहे ऍक्टिंग आता बघायची माझी. काय तुझी ऍक्टिंग ओव्हर का होत चालली? रिअल आहे भाई ऍक्टिंग. काय या कॅन बरोबर तुझं एवढा जोरात कॅन, एवढा राग आला तुला? I will fail. अरे We have never failed. सिंगिंग बरोबर आता हे पण आता एकदम चवळीची शेंग. तिचं सिंगिंग तिकडे आणि माझं इकडे वॉकिंग. इथे उभं राहून सिंगिंग करते ना. इथे सगळं स्पीकर. इथे मी सिंगिंग, तिकडे ते माझं गाणं ऐकणार. गाणं ऐकून पुढे हे काय ते बघ. आणि आम्ही आलो आहे आता सिंधुदुर्गला, ठाण्याला. येस, बिकॉज दिस इज द लास्ट मील ऑफ मी इन इंडिया. ह्याच्यानंतर काय माहिती मच्छी वगैरे भेटेल का नाही, म्हणून बोलो खाऊन घेऊ. सो आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे ऑलरेडी. पटकन खाऊन घेऊया कार्यक्रम. लास्ट टाइम लिंबू गोइंग ऑन. और ऐसे प्रकार से अपन फाइनली घर आ चुके हैं. जेवण मनसोक्त जेवलो आहे. शाम को बहुत दिनों बाद जेवलो, बट 8 वाजता जेवलो आहे. कोई प्रॉब्लेम नाही आहे. आता कसं आहे 3:50ची फ्लाईटच, म्हणजे 22 तारखेची सकाळी. तर मग मिडनाईट क्रेविंग नको व्हायला म्हणून बोललो की चांगलं जेवण घेऊ. आता काय खाणार नाही, आता डायरेक्ट प्लेनमध्ये थोडा कुछ खाया तो. वी आर कॅरिंग हेल्दी स्नॅक्स, सो डोंट वरी. और जिमचं काय आहे ते तिकडे जाऊनच बघूया. बट जैसे मैंने कहा कि ग्रीस में अगर कोई फोकस्ड मंडल वाले पब्लिक है तो प्लीज़ मुझे DM कीजिए, मुझे कमेंट्स कीजिए, थोड़ा घुमाइए, थोडं सांगा तिकडे कसं काय आहे. आणि इट्स गोइंग टू बी फन ट्रिप, इट्स गोइंग टू बी अ ग्रेट ट्रिप अँड द फर्स्ट ट्रिप ऑफ 2025. Like, share, subscribe, fat, believe in magic. And hasta la go. ये रूम थोड़े दिन नहीं रहेगी, तो देख लो एक बार फाइनली.